या आनंदाला शास्त्रामध्ये उपाधिरहित आनंद म्हटलं जातं. कुकडवळ घाटचा उतरताना आम्हासनी मस्त अशी छान वाटते. जिओग्राफी केली माझी 7 ते 8 ब्लॉकेज आहेत मला. खात असताना तुम्ही जर जवळ उभं राहिला तर माऊली विचारतात की जरा घेता का ते शॉवर डिनर घेतलं की झालं. लय जोरात वाजतो 15 दिवस सुट्टी टाकून येते तेवढ्यासाठी खालता भात चालता देव वैरण टाकतो देव पंढरीशी जाता सुख वाटे जीवाशी. विठ्ठलानंच ते मॅनेज केलंय त्यामुळे आवरायचं मला दिंडीला जायचं आहे म्हणून अवघी आता फोड येतात आम्हाला. पण फक्त ओढ लागते ती फक्त पांडुरंगाच्या भेटीची. रोज रडत असतो की मला मी पूर्ण पाया नादोय. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप. माझं एज आता 17 आहे. परमात्मा जाणायचं असेल तर वारी करायलाच पाहिजे. की जिवंत असेपर्यंत त्याची वारी माझ्याकडून पूर्ण करून त्यांनी घ्यावी. नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आर्ट विथ नम्रताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास आहे कारण मी आमच्या गावामध्ये 32 शिराची पालखी आलेली होती गोरक्षनाथांची. तर त्यामध्ये खूप सारे वारकरी होते आणि मी त्यांचा अनुभव कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि काही शॉर्ट्सही टाकलेत त्या दिंडीचे. खूप छान अशी पालखी असते, मला खूप आवडली. आणि काही लोकांनी आपले अनुभव शेअर केलेत, तर मी तुम्हाला ते दाखवते. तर चला बघूयात आणि पूर्णपणे हा व्हिडिओ बघा कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे इथून पुढचे तुम्हाला व्हिडिओज बघता येतील. तर चला बघूयात. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण. श्री महायोगी गोरक्षनाथ दिंडी 32 सिराला आज पिछले कई वर्गित सालों से ये परंपरा चली आ रही है. और हमारी जो 12 साल में नौनाथ झुंडी चलती है, वो नौनाथ झुंडी में हमारे यहाँ पे हर 12 साल में साधुओं को सेवा का मौका मिलता है. इस बार हमारे गुरुजी को वो सेवा का मौका मिला है. पीर पारसनाथ जी महाराज वर्गित कई सालों से वारकरी समुदाय का धर्म निभाते हुए हम लोग एक साथ बड़े प्रेम से चलते हैं. इस साल जनता भी बड़ी है और महाराष्ट्र शासन का भी हमें बहुत अच्छा सहयोग मिला है. मैं धन्यवाद देना चाहता हूँ हनुमान जी गायकवाड़, जिनकी पूरे महाराष्ट्र में 108 चलती है. विशेष धन्यवाद देना चाहता हूँ श्री एकनाथ जी शिंदे, जिन्होंने दिंडी चलने के पहले सिराला में उप मुख्यमंत्री साहब का भोजन था. मैं विशेष धन्यवाद देना चाहता हूँ श्री जयंत पाटिल साहब, श्री सत्यजीत देशमुख, श्री मानसिंह नायक भाऊ, श्री शिवाजीराव नायक, सम्राट बाबा. इन लोगों ने हमारे एक समझ लो ये पेड़ है, धर्म का पेड़ है और ये सभी उसी के पत्ते हैं. और ये वो हरे भरे पत्ते हैं जो वर्गित कई सालों से हमारे उस परंपरा को निभाते हुए आ रहे हैं. फतेह सिंह राव अप्पा ने पहले सेवा करी, फिर वही सेवा मानसिंह बहू ने संभाली और उनका बेटा उस सेवा को बिल्कुल निरंतर विराज नायक संभालता आ रहा है. नायक साहब ने जो सेवा करी है वैसे के वैसे रणधीर नायक और रणधीर नायक के बच्चे भी उन सेवा को संभालते हुए आ रहे हैं. सत्यजीत देशमुख, शिवाजीराव देशमुख ने जो परंपरा चालू करी, सत्यजीत देशमुख ने उस परंपरा को निभाया है. और मैं विशेष धन्यवाद देना चाहता हूँ सिराला के नगर अध्यक्ष माननीय श्री पृथ्वी सिंह बाबा को, जो उनके दादाजी ने बसंत राव जी ने सेवा चालू करी थी, वो भगत नाना ने रखी है. और वैसी की वैसी सेवा हमारे पृथ्वी बाबा नायक करते आए हैं. मैं विशेष धन्यवाद देना चाहता हूँ समस्त वारकरियों का, महाराष्ट्र शासन का, प्रेस मीडिया का, एम्बुलेंस का, जो हमारे एक अंग और परछाई की तरह साथ चल रहे हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नागभूमि. नाथ गुरु सकल सिद्धांत, आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, आदिनाथ गुरु सकल सिद्धांत,
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने वध गोरक्षासी केला 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 मी राजेंद्र दशवंत मांगले. माझी जवळपास 15वी वारी आहे आणि मी वारीला येतो म्हणजे फक्त सेवा करायसाठीच येतो. मग कुठलीही पडेल जबाबदारी आपल्यावर पडेल ती त्या जबाबदारीनं मी काम करत असतो. आणि मी माझा स्वतःचा मोबाईल जो गावाकडे असतो तो पूर्ण बंद करून वारीसाठी एक वेगळा मोबाईल केला आहे, नंबर केला आहे. आणि त्या नंबरवर मी 15 दिवसच फक्त काम करतो. मागचं गावाकडलं पूर्ण माझं सगळं बंद करतो. कारण आताच्या दिंडीमध्ये येऊन मला भरपूर म्हणजे माझी प्रगती बी झाली आणि चांगले चांगले देवाचे देव आहे का नाही याची मला खात्री झाली. सगळ्यात महत्त्वाचं थोडक्यात तुम्ही सगळं विसरून इकडं हां, म्हणून ते माझं सगळं मागचं मी स्वतःचं बाजूला ठेवून हे सगळं करतो आणि 100% मी राबतो. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय सांगण्यासारखा म्हणजे मी शेती करतोय. आज रोजी माझी म्हणजे गावाकडे शेती आहे, त्या शेतीत माझी गुरं वगैरे आहेत आणि माझ्याशिवाय ती धार देत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं पण मी ते सगळं बाजूला ठेवून आलो आहे आणि माझ्या आयुष्यात म्हणजे आमच्या बायकोच्या आयुष्यात कधीही तिनं धार काढलेली नाही आहे. तिचं नाव वनिता आहे. तरी तिनं प्रयत्न केला आणि ती धार काढायला लागली आणि म्हैस बी तिला धार द्यायला लागली. म्हणजे हा एक जिवंत उदाहरण आहे आत्ता चालूचं आमचं असा विषय आहे. आणि वारीचे भरपूर एकदम चांगलं आहे. बऱ्याच लोकांनी ह्याच्यात उलट तरुण लोकांनी ह्याच्यात सामील होऊन भाग घेऊन करावं. युवा शक्तींना तुम्ही काय मेसेज देऊ शकता? म्हणजे जे जनरेशन आता नवीन जनरेशन आहे तर त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता तुमच्या नवीन जनरेशन? आता काय झालंय, देव आहे का नाही हे नवीन लोकांना आता सगळ्यांना कळलंय. कारण पूर्वीपेक्षा आता नवीन पिढी जास्त ह्या यंत्रणेत बाहेर पडलेले आहे आणि म्हणजे वारी वगैरे करायला लागलेले आहे. आता जवळपास आमचे आता 60 वर्षापेक्षा कमी असणारे आणि जवळपास 30च्या पुढं असणारी संख्या जास्त आहे. 80% संख्या आमच्या ह्याच्यात आहे. पॉझिटिव्ह आहे. हां, पॉझिटिव्ह आहे. थँक्यू. ओके. गोरक्षनाथ दिंडी सोहळा हा 32 शिराळाहून सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा एक श्री क्षेत्र आहे श्री गोरक्षनाथ म्हणून. त्या गोरक्षनाथावरून क्षेत्रावरून दिंडी सोहळा त्या ठिकाणी आमचा निघत असतो आणि जवळपास 1000-1100 लोक आमच्या दिंडीमध्ये दरवर्षी सामील होत असतात. माझा हा जवळजवळ 22-23 वर्ष झालं या सोहळ्यातून वारी मी करत आहे आणि सगळ्या वारकऱ्यांना घेऊन या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी आम्ही जात असतो. तुम्हाला आत्तापर्यंत काय अनुभव आला का असा स्पेशल की तो आयुष्यभर असा न विसरणार आहे? अनुभव म्हणजे हा आनंद जो आहे तो शब्दाच्या पलीकडला आहे. त्याचं काही वर्णन करता येत नाही. म्हणजे या आनंदाला शास्त्रामध्ये उपाधिरहित आनंद म्हटलं जातो. म्हणजे संसारामध्ये प्रपंचामध्ये जर आपल्याकडे सर्व काही वस्तू किंवा उपभोगाच्या सामग्री असल्या तरच आपण आनंदी असतो. पण इथं वारकऱ्याजवळ काहीच नसतं. वारकरी असा रिकामा असतो, खिशामध्ये जेमतेम पैसा असतो आणि त्याचबरोबर संरक्षणासाठी पण काय एखादी खोळ असते. अंथरूण पांघरूणसुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये असतं आणि निसर्ग कसाही असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, वारकऱ्याची कोणतीही तक्रार नसते. तसं प्रपंचात नसतं. प्रपंचामध्ये आपणाला कधी थोडं जरी कमी पडलं तरी आपण तक्रार करतो. आम्ही गोरक्षनाथ दिंडी आता ही 26वा वर्ष माझं चालू आहे. 26 वर्षामध्ये आम्ही पहिले बैलगाडीने घेऊन येत होतो. बैल जोडून परत आता ट्रॅक्टर आता 8-9 वर्षाचा ट्रॅक्टर आणतो.
प्रवास आपला आम्हाला चांगला होतं. जिथे जाईल तिथं आम्हाला प्रत्येक गावात आपल्याला सेवा, आम्हाला जेवणाची एवढ्या लोकांना जेवण आपल्याला करून गाव घालते. प्रत्येक गावात आपल्याला सेवा देतात. त्याबद्दल आपल्या गोरक्षनाथ दिंडीचे जे कोण येतील योगी येतील, कोण आता पारसनाथ बाबा आहेत, पहिले ते मीनानाथ महाराज होते, त्याच्या अगोदरचे भडंग महाराज होते. त्यामुळे आपल्या सेवा त्यांच्यामुळं, त्यांच्या कृपेमुळं किंवा ते मागत गोरक्षनाथ असल्यामुळं आम्हाला ज्या त्या गावात आपल्या गोरक्षनाथ आला कोण प्रत्येकजण जेवणाची सोय चांगली करते. हो, राहायची सोय, जेवणाची सोय. आता या कुकुडवाडमध्ये आम्हाला आले पहिला आम्ही कुठेही झोपू देवळात, आता आम्हाला हॉलमध्ये जागा देतात. हां, कुकुडवाडच्या हॉलमध्ये हॉल भाड्यानं घेतात, हिंगणगावला देतात. असे प्रत्येक गावोगाव असे आता सुधारलेत लोक. वांगीला रिंगण झालं का? वांगीला मोठं रिंगण झालं आमचं, आणि बेलवडेमध्ये बाळूमामाचं रिंगण झालं. हे 2 रिंगणं आमची झाली आमच्या वारीमध्ये. उभं रिंगण ह्याच्यात असते हिंगणगाव खुर्द. हिंगणगाव या बरोबर. महादेव महादेव गेलं युट्यूबला, जय TV युट्यूबला गेलं. आम्ही 5 वर्ष झालं या वारीला येतोय. पण हे कुकुडवाड घाटचा उतरताना आम्हासनी मस्त अशी छान वाटतं. आणि कुकुडवाडमध्ये गेल्यावर आमची भरपूर व्यवस्था छानपैकी सगळं अत्युत्तमच होते सगळंच. वारी नाही कमी काही पडून देत नाहीत. छान व्यवस्था असते. आणि तुम्ही आणि 5 वर्ष वारी करतो. मुक्काम केलाय छान. सगळी तिथली छान आमची सगळी व्यवस्था मस्त होते. ऊन पाऊस लागला तर या घाटातनं उतरताना आम्हाला जे आनंद वाटतो, असं वाटतं कधी वारी येते आणि कधी त्या वारीला येते. आनंद वारी चालायच मोठा आहे. हरी आत्मा जीव शिव समाया तो दुर्गमान राजी मन ज्ञान देवा पुत्र होती कन्या पुत्र होते जैसाठी कयाचा हरिक वाट देवा कयाचा हरिक वाट देवाचा. यांची पहिलीच वारी आहे तुमची, बरोबर? हो. तुम्हाला या पहिल्या वारीतून आलेला अनुभव सांगा. मला अनुभव म्हणजे मला एंजिओग्राफी केली माझी. 7 ते 8 ब्लॉकेज आहेत मला, आणि जवळ 60-70% ब्लॉकेज आहेत. तरीही मी हे वारीला म्हणजे गेले 4-5 वर्ष म्हणतोय जायचं. पण हे संतोष सवारा माझा भाऊ, यांच्यामुळं मी वारीला आज आलो. आणि त्यामुळं माझं असं झालं आहे की मी पहिल्यांदा वाटत होतं की म्हणजे बोरगाव इथंपर्यंत वाटत होतं की मी जातो आहे का नाही कोरोना स्टॉक आपण परत जावं. परंतु नाही, जसं पुढं येईल तसं चालायची सुद्धा ऊर्जा कशी निर्माण झाली. आणि जे काय मला त्रास होत होता तो त्रास अजिबातच वाटणं झाला आहे.
म्हणजे आता काल एवढा मोठा टप्पा, आता माझं वय 70 आहे, तरीही मी म्हणजे व्यवस्थित चालतो की त्याचीच पग आहे. ही सगळी कृपा ही माऊलीची आहे. आणि खरोखरच वारकरीसुद्धा इतके एकमेकाला हे आहेत. ह्या वारकरीत कोणाला बोलवायला लागत नाही, कोणाला आमंत्रण नाही, कोणाला पत्रिका नाही, कारण तरीही सहज हे नाही. त्यात एवढा पाऊस पडतोय. हे सुदैवाने बघा, म्हणजे वारी चालू झाली, पावसाला सुरुवात झाली. पावसाची आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ती वारी, पाऊस सुरू झाला. म्हणजे पाऊससुद्धा वारीला येतो माऊलीच्या. हां, पण त्यामुळं माऊलीची लीला ही आघात लीला आहे, एवढं बाकी निश्चित आहे. मी त्या पुढे नतमस्तक होतो आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय होतो की रोज संध्याकाळी झोपायला आपण ज्यावेळी जातो त्यावेळी रोज संध्याकाळी एकतर नवीन व्यक्ती जवळ येते आपल्या, त्याचा अनुभव वेगळा सांगते. त्याचं आलेलं त्यांनी जेवढं हे केलेलं आहे, वारे केलेले आहेत, त्यांना प्रत्येक वारीमध्ये आलेला अनुभव ते सांगत असतात आम्हाला. त्यामुळे त्या आम्हाला हुरूप येते. बरोबर की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय काय होतो, आता हे आमचे बद्रराज आहेत, त्यांना पहिलीच वारी यांची. ते आजारी ते आजारी आहेत किंवा ह्यांचे ब्लॉकेजेस होते किंवा तुमचे थोडंसं त्यांचं ऑपरेशन वगैरे झालेले आहे, डायबिटीज, शुगर सगळं आहे. पण तो विषय काय, मला हे 2 वेळा माझ्या घरी आले, मला म्हटले की बाबा मला यायची इच्छा आहे, 2 वर्षाला मी प्रयत्न करतो यायचं. पण विषय काय झाला आहे की मला जमेल का नाही, मी करेन का नाही, आणि मला काय त्रास झाला तर काय करणार. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला बरेच वेळा घरी 2-3 वेळा सांगितल्यानंतर मी त्यांना काय सांगितलं, काही काळजी करू नका, नेणारा तो आहे. नेणारे माऊली आहेत, कुठल्याही प्रकारचा कसलाही तुम्हाला त्रास होणार नाही. दवाखान्याच्या सगळ्या सोयी सुखसुविधा आपल्या संकट असतात, ॲम्ब्युलन्स असतात, डॉक्टर लोक असतात. काही प्रॉब्लेम आला काय आला तर काही टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतः मदत करण्यापेक्षा ह्या वारीमध्येच तुमचे मित्र असे होतात की जे एकमेकाला अक्षर तुम्हाला एवढं सांगतो मॅडम की ताटातलं सुद्धा असं खात असताना तुम्ही जर जवळ उभा राहिला तर माऊली विचारतात की जरा घेता का. हा जे आपलेपणा आहे हा या वारी सोडून संसारात नाही. संसारामध्ये आपलेपणा राहिला नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकाचं विचारपूस राहिली नाही, आईवडिलांचं महत्त्व राहिलं नाही. हे सगळं जे अनुभवाला तुम्हाला जर काही मिळत असेल तर ह्या वारीमध्ये भेटणार. खाण्यापिण्यापासून रोज सकाळी उठल्यानंतर एकमेकाच्या पाया पडणं, वेगवेगळे संस्कार जे आपल्यावर वेगळे होतात, ही एक वेगळ्याच भाषेचे उत्तर आहेत. ते सांगू शकत नाही शब्दात. असे बरेचसे अनुभव आहेत की जे ह्या वारीमध्ये अनुभवाला येतात. माझा तरी एक अनुभव आता असा रात्री आला की शॉवर डिनर घेतल्या झालं, पाऊस वर्ण पडतो, अरे मी जेवतो, त्यात जो आनंद होता खरोखर अप्रतिम आनंद होता. हो, रात्री जेवते आम्हाला अनुभव आला होता, चांगला आला, म्हणजे वरून पाऊस पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी रोज संध्याकाळी चांदणी भोजन आणि जे वनभोजन म्हणतात का नाही, तो अनुभव ह्या वारीमध्ये भरपूर मिळतो. वारी का चुकवायची, आपलं जे पुरं करतंय म्हणेल ते म्हणून आपलं चालायचं दिंडीतली, पण गाडीत बसायचं, इंजेक्शन करायचं. महत्वाची गोष्ट मॅडम जरासा डोळ्याचं ऑपरेशन, त्यामुळं वाजवायला मात्र लई ना असं अंगात संचार. गुरुपालिका नाही, सगळी तुळसवाली पण नसतात. लई जोरात वाजवतो, हे मला कोणी शिकवलेलं नाही. देवाची कला आहे, देवानं मला आपोआप हात माझा एक शिकून पैसे घालून शिकतात, मला बिन शिकता ज्ञान दिले. नुसतं ध्वनी ठेका कुठलाही जो कानावर घ्यायचा आणि वाजवायचा. मराठी पोलीस हे का मुंबईला एवढे तुम्ही एवढं मी आता भरती होऊन मला 13 वर्ष झाली. मी आता आमचे वडील 22-23 वर्ष यांच्याबरोबरच असतात काय पहिल्यापासून ते त्यांच्याबरोबर असतात. मग आम्हाला पण आवड निर्माण झाली. मग आता भरती होऊन मी 13 वर्ष झाली मला भरती होऊन. मी ते आता परत आता कंटिन्यू करायचं म्हणजे आम्ही 4-5 वर्ष झाले आम्ही येतोय सगळे मित्र. आमची पण 4थी वारी आहे. पण अनुभव चांगला आहे. आता 15 दिवसाची सुट्टी असते, मी 15 दिवस सुट्टी टाकून येतोय तेवढ्यासाठी खास मुंबईला आहे ना मी, त्यामुळे बरं का मॅडम. आम्ही जर वारीला गेलो तर आम्ही ढोलं असतात वारीला मालकीन कशी सांभाळणार, पण मला साक्षात हे चालतं भात चालतात, देव वैरण टाकतोय, देव असं उभा राहून डोळ्यांच्या पुढे, म्हणजे राखाण तेजी असते असते. बरोबर. मेडिकल ऑफिसर सुप्रिटेंडेंट क्लास 1
आणि आता तुम्ही वारी कधीपासून करताय? गेली 24 वर्ष. 24 दोन तप झाली. हो, म्हणजे तुम्हाला काय अनुभव वगैरे 24 पंढरीशी जाता सुख वाटे जीवाशी. पंढरीला का जायचं असतं? हा भाग महत्त्वाचा असतो. 360 तीर्थक्षेत्र आहे. त्यापैकी हे एक 349-50-60वर हे पंढरपूर आहे. ज्या आपल्या पापाचं नाश होतं त्या एका ह्या तीर्थक्षेत्रावरती होतं. तिथे एक चंद्रभागेत हे आहे, पाण्याचा कुंड आहे. त्या कुंडावर लिहिलेलं आहे येथे दगडाची नाव पाण्यावरती तरंगते. ते का लिहिले तर त्याचा इतिहास असा आहे. बृहस्पती एकांतात असताना इंद्रानं ते बघितलं. इंद्रा ते शाप दिला, तुझ्या अंगावर खवले पडतील. मग इंद्र सगळीकडे फिरला. त्यावेळी शाप देताना बृहस्पतीने विशाप दिला. मग शेवटी ते अशा तीर्थक्षेत्रावर तू जा जिथं तुझ्या आंघोळ केल्यानंतर पापाचा नाश होईल. म्हणून सगळी तीर्थक्षेत्र 359 क्षेत्र फिरली आणि शेवटी या क्षेत्रावर आल्या. त्या दगडीनं तिथं तरंगली, तिथं आंघोळ केली. त्यानंतर इंद्राच्या अंगावरची डाग कमी झाली. असं रामकृष्ण हरी माऊली की वारीत आलो चालत आणि येता येतात 2 लाईन सुचल्या त्या पहिल्या घेतो की चालत वारीस आलो 16 पाहून धन्य झालो. की चालत वारीस आलो 16 पाहून धन्य झालो. अहंकार भरला होता खूप मनी. अहंकार भरला होता खूप मनी. हरिनामात मिसळलो पुन्हा एकदा मानसात आलो. पुन्हा एकदा मानसात आलो. की माऊली ही माझी पहिलीच वारी आहे आणि सुरुवातीला वाटत होतं की कसं होईल, काय होईल, झेपणार की नाही. पण जे सगळे वारकरी वृद्ध असो लहान मुलं असो त्यांना चालताना बघितलं, एक ऊर्जा मिळाली आणि हरिनामामध्ये इतका दंग झालो की ज्या वेदना आहेत वगैरे ते सगळं विसरून गेलो आणि खरंच खूप छान वाटतंय. खरंच खूप आनंद झाला. तुम्ही पहिली वारी करताय, तुमचं एज काय असेल? माझं आता 26 वर्ष चालू आहे. तरी 26 वर्षात म्हणजे असताना म्हणजे इतक्या लवकर तुम्हाला वारी करू वाटली? म्हणजे जेणेकरून लोक कसं 50शीत वगैरे गेल्यावर तो मार्ग पकडला नाही लवकर पकडला याचं काय? हो, माझे चुलते आहेत ना ते वारकरी संप्रदायामधले आहेत आणि त्यांच्यामुळंच मला थोडंफार ते हरिनाम आणि वारकरी मग त्यांच्या मुळंच मला वाटलं की आपण ही चालू करावं वारीचं वगैरे. म्हणून मी यावर्षी सुरुवात केली आणि खरंच खूप छान वाटलं. मी IT कंपनीमध्ये जॉबला आहे. सुट्टी आता विठ्ठलानंच ते मॅनेज केलं आहे त्यामुळं आता काय करणार. त्याच्याच मनात होतं घेऊन यायचं आणि आता चाललो आहे वारीला. माझी पण ही पहिलीच वारी आहे. घरातून निघताना एक थोडंफार मनात भीती होती की एवढं मोठं अंतर आपण पायी चालणार कसं. पण इथं आल्यानंतर जे काही आबालवृद्ध आहेत त्यांची प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेच्या अनुषंगाने इथं आल्यानंतर समजलं की बाबा हे काय प्रवास अवघड नाही सगळ्यांच्या सोबतीनं आणि तसं काय तर त्रासदायक असं काहीच नाही. एवढी मोठीच म्हणजे इतकी लोक एकदम सगळी जाईल तिथं व्यवस्था त्यांची राहण्याची असेल किंवा बाकीची काही गोष्टीची तर व्यवस्थित होत्या आणि इथं कोणी उपाशी राहत नाही. सगळ्यांना व्यवस्थित येतं. तुमची पालखी असं म्हणलं तर मोठे बऱ्यापैकी लोक असतात. हो. तुम्हाला कधी जेवणाची वगैरे कधी काही अडचण तशी आली नाही. जेवणाची नाही, नाश्त्याची नाही, ना कुठं झोपण्याची, बाकीच्या सगळ्या गोष्टीची काही अडचण आली नाही. वारकऱ्यांनी विठ्ठल हे दर्शन देतोच तरी वारकऱ्यांची समस्या काय आहे? माझी वारी पंढरपुरापात्र व्हावी. बरोबर. शक्यता काय आहे? वारकऱ्यांची अपेक्षा काय आहे? पंढरपुरापासून मला चालत जावं, विठ्ठलांना न्यावं. शेत आहे कुरळपलाच. मी शेतातली कामं आवरून आधीच आवरायला चालू करते आणि आवरून मी दिंडीला जायची ओढच असत्या. त्यामुळे मी महिनाभर आधी कामं करतच असते की आवरायचं मला दिंडीला जायचं आहे म्हणून आवरूनच सगळी कामं मी येते. म्हणजे आनंदच असतोय तसा. म्हणजे इतका आनंद होतोय की दिंडीत आलो की बस की मागचं काहीही आठवत नाही. फक्त पांडुरंगाच्या चरणी व्यवस्थित जाऊन देईन परत येऊन एवढीच मागणी मागायची. रामकृष्ण हरी म्हणत पांडुरंग तर सोबतच असते ते आणि म्हणजे कुठंच काय अडचण येत नाही. दिसत नाही पण पांडुरंग संघ आहे. आणि जे आता फोडे येतात आम्हाला रामकृष्ण हरी म्हटलं तर दुखत पण नाहीत. आता रोज फोड येते पण आम्ही थांबत नाही. थांबलं तर दुखणार. रामकृष्ण हरी म्हटलं तर दुखतच नाही. तर फोड पहिली दिवशीच येतात पण आपोआप बरी होते. जवळजवळ 20-20 किलोमीटरचा तुमचा टप्पा डेलीचा. इस्लामपूर ते पंढरपूर मी चालतोच. मी ट्रकात बसतच नाही. 5 वर्ष झाली. खूप छान.
रामकृष्ण हरी माऊली. माझी ही आता 6वी वारी आहे. मला वारीचा अनुभव म्हणजे असा आहे की मी कमी वयात परमार्थ चालू केला आहे, पण या परमार्थाची ओढ एवढी छान आहे की पाठीमागचा जो काही व्याप आहे तो व्याप तर आठवत नाहीच सोडा, पण फक्त ओढ लागते ती फक्त पांडुरंगाच्या भेटीची. वगैरे काय समाधान, पांडुरंग हाच माझं समाधान. पांडुरंगाची वारी म्हणजे हेच माझं समाधान आहे. मला वारीला जरी कुणी नको म्हटलं तर रोज रडत असतो की मला माझी वारी घडायला पाहिजे. परमेश्वरा विठ्ठलाची मूर्ती असेल तिथं जाऊन मी सांगून येते मला माझी वारी घडली पाहिजे. मी पूर्ण पाय नादू आहे. माझ्या पायाचं ऑपरेशन 18 वर्षाचं, पण मला काही त्रास झालेला नाही आणि पांढरंग त्रास करून पण देत नाही. आज सगळी मला म्हणतात पाय सुरू आहे. पांडुरंग मी ज्या रस्त्यात आहे त्या रस्त्यात मला कधी मोडून ठेवणार नाही एवढा आत्मविश्वास फक्त मला पांडुरंगाचाच आहे. पहिल्यांदाच आम्ही या वारीला आलेले आहे, परंतु प्रत्येक गावात जाईल तिथं आमचं स्वागत चांगल्या तऱ्हेने होत आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. रामकृष्ण माऊली. खरं तर खूप आनंद भेटला. वारी म्हणजे काय असतं हे अनुभवायला भेटलं आणि खरंच इथे खूप मस्त आहे आणि सर्व एकमेकांची सेवा करतायत. माझं एज आता 17 आहे. हां, तर इतक्या लवकर तू वारी करतेस त्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे तुला कसं काय वाटलं की इतक्या लवकर आपण वारी करावी? तर परमात्मा जाणायचं असेल तर वारी करायलाच पाहिजे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंच आहे आयुष्यात येऊन एक तरी वारी नक्की करावी. माझं असं म्हणणं नाही की आपण सतत वाऱ्या कराव्या असं काही नसतं. एक तरी वारी जन्मात येऊन करावी. परमात्मा काय असतो हे समजतं. खरं तर खूप अनुभव भेटले तर खूप माऊली अशी आहेत की एकमेकांची सेवा करतात, समजून घेतात, मग घरची आठवणही इथे येत नाही. खूप मस्त वाटलं. रामकृष्ण हरी. तुम्ही दोघी मैत्रिणी का? हो. मग तुम्ही सोबतच म्हणजे असं ठरवलं की आपण ह्या वर्षी जाऊयात? नाही, मैत्रीण म्हणजे आम्ही इथंच भेटलो. आमची दिंडीतच ओळख झाली आणि एक नवीन मैत्रीण मिळाली. एक नवीन मैत्रीण सुद्धा मला भेटली इथं. ओके. तू म्हणजे एका गावचं वगैरे असं काही? गावचं वगैरे आम्ही नाहीये, वेगवेगळ्या, पण दिंडीत आमची ओळख झाली, मैत्रिणी झालो आणि अनुभव खूप छान यायला लागलेत. माझी पण पहिलीच वारी आहे, पण असं वारीत आल्यानंतर म्हणजे असे पाठीमागचं कोणतं दडपण नाहीये किंवा फॅमिलीची आठवण येते असं पण नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टींचा विसर पडलाय. फक्त आता जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हेच एक ओढ लागले मनाला बस. आणि त्याच्या चरणी एकच प्रार्थना करते की जिवंत असेपर्यंत त्याची वारी माझ्याकडून पूर्ण करून त्यांनी घ्यावी, बस एवढीच विठ्ठला चरणी रामकृष्ण हरी. मी वारी करतोय त्याला आता 15 ते 16 वर्ष झालं. मग अजून तर काय मला पांडुरंगानं सगळीकडनं चांगलं ठेवले. मी तर आयुष्याच्या आदो आहे, अर्धी एक किडनी नाहीच आहे, तरी एका किडनीवरच आहे, तरी पण अजून मी चालत 16 करतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचाही एखादा अनुभव असेल की तुम्हाला खूप असं शेअर करण्याची इच्छा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. नक्कीच आम्हालाही वाचायला आवडेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.